सूरज आपल्या 14 वर्षाच्या मुलीसोबत दररोज शारीरिक संबंध बनवत होता, तेही इतक्या क्रूरतेने की प्रियाची हालत खूपच खराब होत होती. पण प्रिया तिच्या वडिलांचा भरपूर साथ देत होती आणि त्यांच्या रूममध्ये फक्त त्यांच्या दोघांचाच आवाज येत होता. असंच त्यांचा खेळ 1 वर्ष चालला. पुन्हा असं काहीतरी घडलं की ज्याने जे ऐकून तुमच्या अंगावर देखील काटे येतील. म्हणूनच ही कहाणी शेवटपर्यंत ऐका आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा. खरं तर मित्रांनो, ही कहाणी एक सच्ची कहाणी आहे. सूरज नावाचा माणूस आपल्या पूर्ण कुटुंबासोबत एका छोट्याशा गावात राहत होता. सूरजचं लग्न झालं होतं. त्याला 2 मुलं होती. मोठा मुलगा 8 वर्षाचा तर छोटी मुलगी 6 वर्षाची होती. सूरजचा कारभार अगदी चांगला होता. तो व्यवसायाने दूध विकत होता. तसेच तो घरूनच पैसा कमवत होता. तो आपल्या कुटुंबाचे पालनपोषण चांगल्या रीतीने करत होता. त्याला पैशाची कुठलीही कमी नव्हती. सूरज आणि त्याच्या पत्नीचे नेहमी वाद होत असत. ते रात्री संबंध बनवताना त्याची पत्नी त्याला फक्त 1 तास संबंध बनवू देत होती. दुसऱ्या वेळेस ती त्याला स्पष्ट नकार द्यायची किंवा संबंध बनवू द्यायची नाही. त्यावर सुरेशला खूप राग यायचा व त्याच्यात खूप जोराचे भांडण व्हायचे. असेच भांडण वाढले असता सूरजची पत्नी आपल्या 2 मुलांसह त्याच्या घरातून निघून जाते व आपल्या माहेरी आपल्या 2 मुलांना घेऊन जाते. तिला आता सूरजसोबत बिलकुल राहायचं नव्हतं. तिला त्या सर्वांचा खूप कंटाळा आला होता. त्यावर सूरज 2-3 वेळेस तिला तिच्या गावी आणायला जातो. तिला भेटतो, पण ती काही यायला तयार नसते. तेव्हा ती म्हणते, मला तुझ्यासोबत राहायचे नाही, मला तुझ्याकडून घटस्फोट हवा आहे. आता सूरज खूप एकटा झाला होता. असे 6 महिने निघून गेले. त्याला काय करावे काही सुचेना. आता त्याची शारीरिक गरज भागविण्यासाठी काय विचार करता येईल तो विचार करू लागला. पण त्याला काही सुचत नव्हतं. तेवढ्या त्याच्या डोक्यात एक विचार आला. त्याने आपल्या मित्राला बोलताना सांगितले की त्याला लग्न करायचे आहे. त्यावर त्याचा मित्र म्हणाला, मला 1 महिन्याची मुदत दे, मी तुझ्यासाठी मुलगी बघीन. 1 महिन्यानंतर त्याचा मित्र त्याच्यासाठी एका विधवा महिलेचा प्रस्ताव घेऊन येतो. त्याचा मित्र त्याला म्हणतो, ही मुलगी तुझ्यासाठी परफेक्ट असेल, कारण तिचा पहिला पती ॲक्सिडेंटमध्ये वारला आहे व तिला सध्या 12 वर्षाची एक मुलगी आहे. ती तुझ्याशी लग्न करायला तयार आहे, पण त्या मुलीचा सांभाळ तुला करावा लागेल. त्यावर सूरज म्हणतो, मला मान्य आहे. मग काही मित्र जमतात आणि एका मंदिरामध्ये सूरज आणि त्या विधवा स्त्रीचा विवाह लावून देतात. आता तू आपल्या नवीन बायकोला घेऊन घरात येतो. त्याचा संसार अगदी सुरळीत चालला होता. त्यातच त्याच्या शारीरिक गरजा पूर्ण होत होत्या. तसेच त्या विधवा स्त्रीच्या देखील शारीरिक गरजा पूर्ण होत होत्या. दोघेही अगदी आनंदात होते. सूरजचा व्यवसाय असा होता की त्यामध्ये त्याला कधीही पैशाची उणीव भासत नव्हती. त्यामुळे तो आपल्या पत्नीला अगदी सुखात ठेवत होता. काही दिवसातच त्याच्या पहिल्या पत्नीला याची खबर लागते की सूरजनी दुसरा विवाह केला आहे. पण तिला त्याचं काही वाईट वाटत नाही, कारण तिनेच त्याला सोडून दिलं होतं आणि ती त्याच्यासोबत राहण्यासाठी तयार नव्हती. त्याच्या दुसऱ्या लग्नावर तिचा कोणताही आक्षेप नव्हता. सूरज आणि त्याची पत्नी तसेच त्या विधवा पत्नीची 12 वर्षाची मुलगी ते सर्व सोबत राहत होते. हळूहळू करून असाच त्याचा 9 महिन्याचा संसार झालेला असतो. आता सुरेशची दुसरी पत्नी गर्भवती असते. तिला 9 महिने झालेले असतात. आता ती मुलाला जन्म देणार असते. तिला खूप त्रास होऊ लागतो. त्यामुळे सुरेश तिला जवळच्याच नर्सिंग होममध्ये घेऊन जातो. तिथे गेल्यानंतर त्याच्या पत्नीचे
चेकअप केले जाते, परंतु तिला खूप त्रास होत असतो. डॉक्टर म्हणतात, पोटातील बाळ आताच मरण पावले आहे, त्यामुळे ते काढावे लागेल. आता तिला खूप त्रास होऊ लागला होता. 1 तास झाला तरी तिचा त्रास कमी होत नव्हता. तिला वेदना अशय होऊ लागल्या होत्या आणि काही क्षणात ते या जगातून निघून जाते. दुसऱ्या पत्नीचे हे जग सोडून गेल्यामुळे त्याला खूप दुःख होते. तो आपल्या पत्नीला तिथून घरी घेऊन येतो व तिच्यावर अंतिम संस्कार करतो. आता सूरज पुन्हा एकटा झाला होता. आता तो एकटा राहू लागला. तो कोणाशी बोलत नसे किंवा इतर लोकांमध्ये मिसळत नव्हता. त्याच्या दुःखात तो परेशान होता. असे 6 महिने निघून गेले. आता त्याला आपल्या शारीरिक गरजा कशा पूर्ण कराव्यात याचे टेन्शन येऊ लागले. आता त्याची सावत्र मुलगी 14 वर्षाची झाली होती. एक दिवस तो असाच घरी असताना त्याची मुलगी बाथरूममध्ये आंघोळ करायला गेली. जेव्हा ती आंघोळ करून बाहेर आली तर तेव्हा ती फक्त टॉवेल गुंडाळलेली होती आणि टॉवेलमधून तिचे भिजलेले शरीर त्याला आकर्षित करत होते. आता त्याला काही सुचत नव्हतं. तो तिच्या भिजलेल्या शरीराकडे पाहतच होता. त्याला असं वाटत होतं की हे एवढं सुंदर आकर्षक शरीर जर त्याला भेटलं तर त्याची जिंदगीच बदलून जाईल. तसेच तो विचार करू लागला, ही तर काय आपली स्वतःची मुलगी नाही, ही तर आपली दुसऱ्या पत्नीची मुलगी आहे, म्हणजे सावत्र मुलगी आहे. जर याच्याशी आपण संबंध ठेवले तर कुठे काय फरक पडणार आहे, या विचारात तो होता. मग त्याने एक खतरनाक प्लॅन बनवला. त्याला असं वाटलं की या मुलीला काबीज करण्यासाठी तिला पहिल्यांदा आपण ब्लू फिल्म बघण्याची आदत टाकावी. एकदा का तिला ब्लू फिल्म बघण्याची आदत लागली, त्यानंतर तिच्याशी संबंध जोडणे त्याला सोयीचे जाईल असे त्याला वाटत होते. मग एक दिवस तो असाच घरी खाटेवरती बसला होता. तेव्हा तो त्या मुलीला आपल्याजवळ बोलवतो आणि वेगवेगळ्या प्रकारची ब्लू फिल्म तिला दाखवतो. तो व्हिडिओ पाहतच असतो. त्या मुलीला त्याचा राग येतो. ती म्हणते, पप्पा हे खूप घाणेरडा आहे, हे मला पाहायचं नाही. तो तिला म्हणतो, तो एकदा पहा, मग तुला हे रोज पाहायला आवडेल. ती मुलगी तिथून उठून जाते, परंतु तो तिला ओढून परत आपल्याजवळ बसवतो आणि तिला ती व्हिडिओ दाखवतो. वेगवेगळ्या प्रकारची व्हिडिओ तो चालू करतो. तिला ते सुरुवातीला खूप घाणेरडे वाटते, पण हळूहळू तीही ते व्हिडिओ पाहू लागते. व्हिडिओ पाहता पाहता तीही अगदी उत्तेजित होऊन जाते आणि सुरेश देखील खूप उत्तेजित होतो. पण तो विचार करतो की आताच तिच्या अंगावर हात टाकणे योग्य नाही, म्हणून तो तिला थोडा वेळ देतो आणि योग्य वेळेची वाट बघतो. आता त्याच्या मुलीला ब्लू फिल्म बघण्याची खूप सवय लागलेली असते आणि ती आपल्या वडिलांकडून त्याचा मोबाईल घेऊन त्यामध्ये विविध प्रकारचे ब्लू फिल्म पाहत असते. सूरज असाच 1 महिना जाऊ देतो. त्यानंतर त्याला जेव्हा असं पूर्णपणे समजते की आपल्या मुलीला ब्लू फिल्म बघण्याची सवय लागलेली आहे, तेव्हा तो तिच्यावर हात टाकण्याचा प्रयत्न करतो. एक दिवस रात्री झोपताना सूरज तिच्या मुलीला आपल्याजवळ बोलवतो आणि आज तू इथे झोप असं सांगतो. तीही ऐकते आणि ते दोघे एकाच बेडवर झोपतात आणि झोपत ब्लू फिल्म पाहत असतात. ती उत्तेजित होते आणि सूरज देखील उत्तेजित होतो. सूरज हळुवारपणे तिचा हात हातात धरतो. पुन्हा तो तिच्या अंगावरून सर्वीकडे हात फिरवतो. हळूहळू तो नको त्या ठिकाणी हात लावू लागतो. आता तो तिला इथे तिथे सर्वत्र हात लावू लागला होता आणि एका क्षणात तो आपल्या मुलीला निर्वस्त्र करतो आणि आपल्याही अंगावरील सर्व कपडे काढून टाकतो. त्या मुलीलाही आता ते खूप छान वाटत होते, कारण तिने ते व्हिडिओमध्ये पाहिले होते. त्यामध्ये येणारी मजा हे तिला जाणवत होती.
तिला ते खूप छान वाटत होते. तिला सर्व माहीत होते. व्हिडिओमध्ये तिने सर्व पाहिले होते. तेच सूरज तिच्याशी करत होता. तिला आता ब्लू फिल्म बघण्याची सवय झाली होती. सूरज आता तिच्या शरीराशी खेळायला लागला. तिच्या शरीराचे सर्वत्र चुंबन घ्यायला लागला. आता तिला ते खूप छान वाटत होते आणि त्यालाही खूप मजा येत होती. शेवटी त्याला जे पाहिजे ते त्याने केले होते. सूरज आता 15 मिनिटे झाले तिच्या शरीराशी खेळत होता. तिला अनेक ठिकाणी स्पर्श करत होता आणि आता तू तिच्याशी संबंध बनवत होता. सुरुवातीला हे त्याच्या मुलीला बिलकुल आवडले नाही. ती ओरडत होती, पप्पा मला सोडा, मला खूप त्रास होत आहे, मला हे आवडत नाही, मला हे आता सहन होत नाही. पण तो आता हैवानासारखा तिच्यावर हवी झाला होता. तो तिला कोणत्याही परिस्थितीत सोडत नव्हता. तिला खूप त्रास होत होता. ती ओरडत होती, पण तो तिला सोडायला तयार नव्हता. एवढ्या क्रूरपणे तो तिच्यावर हवी झाला होता की त्याला काही सुचत नव्हते. ती आता रडायला लागली होती. पप्पा मला सोडा असं म्हणत होती. परंतु तो अर्ध्या घंट्यापर्यंत तिच्याशी संबंध बनवत असतो. त्यानंतर जेव्हा तो थकतो तेव्हा तो तिला सोडतो आणि ते दोघे तिथेच झोपून जातात. दुसऱ्या दिवशी जेव्हा तो सकाळी उठतात तेव्हा सूरज पुन्हा तिला आपल्याजवळ बोलवतो आणि पुन्हा तिच्याशी संबंध जोडण्याचा प्रयत्न करतो. पण यावेळेस तिला त्रास होत नाही. आता तिला ते आवडू लागले होते आणि तीही आपल्या वडिलांचा पूर्णपणे साथ देऊ लागली होती. ती आता वडिलांसोबत चे संबंध एन्जॉय करू लागले होते. आता हा त्यांचा खेळ रोज चालू होता. ते दोघं एकमेकांसोबत संबंध ठेवत राहत होते. आता त्या दोघांना कुणीही अडवायला नव्हते आणि ते रोज संबंध बनवत होते. असेच 8 महिने पूर्ण झाले. एके दिवशी प्रिया जेव्हा अंगणात खेळत होती तेव्हा शेजारी बायकांनी तिचे वाढलेले पोट पाहिले. तेव्हा त्यांनी तिला जवळच्या नर्सिंग होममध्ये नेले. डॉक्टर आले. डॉक्टरांनी तिला तपासली तेव्हा त्यांना अशी पुष्टी झाली की प्रिया 6 महिन्याची गर्भवती आहे. आता ही गोष्ट वाऱ्यासारखी पसरली. जेव्हा ही गोष्ट आजूबाजूच्या गावात कळाली त्यांच्या अंगावर एक काटा उभा राहिला. गावातील लोकांमध्ये चर्चा सुरू झाली. त्यातीलच एका व्यक्तीने पोलिसांना याविषयी खबर दिली. थोड्याच वेळात पोलीस येते आणि पोलीस जेव्हा तिला आपल्या ताब्यात घेतात तिच्याशी विचारपूस करू लागतात. तिला विचारतात की हे तुझ्याशी कोणी केलं आहे की तू तुझ्या मनाने हे करून घेतले आहे. पण ती काहीच बोलायला तयार नसते. ते नाबालिक असल्याने तिला कसे सांगावे हे कळत नव्हते. पण जेव्हा पोलिसांनी तिच्यावर सक्ती केली व तिला सक्तीने प्रश्न विचारले तेव्हा तिने सर्व हकीकत सांगितली की तिचे सावत्र वडीलच तिच्याशी हे सर्व हरकत करत होते. ते तिच्याशी संबंध बनवत होते आणि तिला रोज नवीन नवीन ब्लू फिल्म दाखवून तिच्याशी अनैतिक संबंध जोडत होते. जेव्हा ही गोष्ट गावातील व आजूबाजूच्या गावांना कळते तेव्हा त्यांच्या अंगावर काटा उभा राहतो. त्यांच्या पायाखालची जमीन सरकते. अशी भयानक घटना तसे घडू शकते याचा ते विचार करतात. पण सुरेशसारखा हैवान हा आपल्या कोणत्या प्रकारे हेतू साध्य करेल हे सांगता येत नाही. पोलीस सूरजला आपल्या ताब्यात घेतात व पहिल्यांदा त्याची चांगलीच कुटाई करतात. पण जेव्हा तो पूर्ण हकीकत पोलिसांना सांगतो ते ऐकून पोलीस आणि पूर्ण गावातले दंग होऊन जातात की एक बाप आपल्या मुलीसोबत असं काही करेन ही कल्पनाही करणे शक्य नाही. पण जेव्हा ही खबर सोशल मीडिया वर्तमानपत्रातून लोकांसमोर येते तेव्हा लोकांच्या पायाखालची जमीन सरकते. अशा बापाने तर नात्यालाच काळिंबा फासला आहे. असे पाप जगात आहे ही कल्पनाही करणे
अशक्य वाटते. ही कहाणी तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये सांगा व माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.